अगदी ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना पाणी पुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे। गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागातील 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम आज होतंय आणि ते सकाळी 9 ते बुधवारी 11 मार्च सकाळी 9 पर्यंत असं असणार आहे। या 24 तासाच्या कालावधीत पी पूर्व आणि पी दक्षिण विभागातील काही परिसरांचा पाणी पुरवठा पूर्णतः तर काही ठिकाणी पाणी पुरवठा अंशतः बंद राहील। तर पनवेल परिसरात गुरुवार आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। गुरुवार 12 मार्च रोजी सकाळी काही 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी 9 वाजेपर्यंत 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि याचा परिणाम सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल शहर, खांदेश्वर, करंजाडे, नावडे या वसाहतींसह करंजाडे, डेरवली, वडघर, विचुंबे, उसरली, बेलवली, बारदोली आणि नांदगाव कुडावे या गावांवर होणार आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून योग्य नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। तर एकीकडे तापमानाचा पारा वाढतच चाललाय, दुसरीकडे पाणीबाणी सुरू झाली आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी जुन्या ठाण्याचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे आणि यासाठी गुरुवारी 12 मार्च रोजी सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च सकाळी 9 पर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद असेल। या बंदच्या कालावधीत उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडीसह अनेक भागांचा पाणी पुरवठा बंद राहील। तर अकोल्यात उष्णतेची लाट कायम आहे। अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते। कोकण, विदर्भात उष्ण लाटेचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। बिहारपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। कमाल तापमान 40 अंशांपार गेल्यानं तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यानं उष्णतेची लाट आल्याचं समजलं जात आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही वर्षांपूर्वी सांताक्रूज चेंबूर जोडरस्ता प्रकल्पांतर्गत वाकोला ते वांद्रे कुर्ला संकुल उड्डाणपुलाचं 96% काम पूर्ण झालं असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। पूल सेवेत दाखल झाल्यास बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानचा प्रवास अतिजलद होईल। शेवटचा बीकेसी ते वाकोला उड्डाणपूल अद्यापही सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे। वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ जंक्शन, बीकेसी जंक्शन येथे पोहोचणं सोपं व्हावं यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येतोय। केंद्र सरकारनं वन नेशन वन रेशन कार्ड योजना देशभर प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेमुळे देशातील सुमारे 80 कोटीहून अधिक रेशन कार्ड धारकांना कोणत्याही राज्यात किंवा शहरात स्वस्त धान्य दुकानातनं रेशन घेता येईल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये या योजनेमुळे रेशन कार्डची देशभर पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध झाल्यानं स्थलांतरित कामगार, विद्यार्थी किंवा कामासाठी दुसऱ्या राज्यात गेलेल्या नागरिकांना आता त्याच रेशन कार्डवर गहू, तांदूळ आणि इतर धान्य मिळू शकतात। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत आरटीई अंतर्गत 1,83,306 अर्ज आले। अद्यापही अनेक पालक अर्ज भरत असल्यानं अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विविध पालक संघटनांकडून करण्यात येते। दरम्यान यंदा राज्यातील 8,694 शाळांमध्ये एकूण 1,14,489 जागा आरटीई अंतर्गत उपलब्ध आहेत।